नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण एक स्पेशल टॉपिक घेऊन आलोत बघा, ज्याचं नाव असणार आहे येणाऱ्या भरतीत विचारले जाऊ शकणारे IMP प्रश्न। सर्व प्रश्न ट्रेंडिंग टॉपिकनुसार असणार बघा, ज्या काही ट्रेंडिंग चालू घडामोडी बघा, तर त्यावर ज्या काही आतमधल्या आपण माहिती कव्हर करत असतो बघा आतमध्ये, तर त्या माहितीतील IMP प्रश्न आपण निवडक प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। परीक्षेमध्ये यातले प्रश्न हे विचारले जाऊ शकतात, असे निवडक प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणी उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती पद हे भूषवलेले नाही, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर लक्षात ठेवायचं बघा, पर्याय अ जगदीप धनखड। लक्षात ठेवायचं आहे, जगदीप धनखड हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते। त्यांनी आरोग्याचं कारण देत बघा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आणि ते बघा उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती पद न भूषवणारे व्यक्ती ठरलेले आहेत। यामध्ये झाकीर हुसेन, KR नारायणन आणि R वेंकटरमण या तिघांनी देखील बघा उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे, परंतु जगदीप धनखड यांनी तसं राष्ट्रपती पद हे भूषवलेले नाही। सध्या आपलं योग्य उत्तर असणार बघा जगदीप धनखड। तिघांनी देखील उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे। भारताचे 14वे राष्ट्रपती होते जगदीप धनखड। त्यांनी आरोग्याचं कारण देत बघा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला। त्यानंतर CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत। भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत। पुढचा दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारे प्रथम भारतीय कोण आहेत? आता सध्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या ट्रेंडिंग आहेत बघा, ज्यावर हा प्रश्न पडला जाऊ शकतो। तर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारे प्रथम भारतीय जर आपण पाहिले तर पर्याय C राशिद अनवर। लक्षात ठेवायचं आहे, राशिद अनवर हे राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारे प्रथम भारतीय आहेत। त्यांनी बघा 1934च्या ब्रिटिश एम्पायर, आता राष्ट्रकुल स्पर्धा, तर या ब्रिटिश एम्पायर आताच्या राष्ट्रकुल स्पर्धेत बघा कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवले होते। कशात? तर कुस्ती या खेळ प्रकारात त्यांनी कांस्य पदक मिळवले होते आणि ते कांस्य पदक बघा भारतातील पहिलं पदक ठरलं होतं राष्ट्रकुल स्पर्धेतील। लक्षात ठेवायचं आहे, राशिद अनवर हे राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारे प्रथम भारतीय आहेत। झालं, कशात जिंकलं होतं? कुस्तीमध्ये जिंकलं होतं। कोणतं पदक जिंकलं होतं? कांस्य पदक जिंकलं होतं। हे झालं राष्ट्रकुल स्पर्धा। आता आपण ऑलिम्पिकमध्ये येऊया। तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे प्रथम भारतीय जर आपण पाहिले तर खाशाबा जाधव। लक्षात ठेवायचं आहे, खाशाबा जाधव हे बघा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे प्रथम खेळाडू आहेत। त्यांनी कुस्तीमध्येच कांस्य पदक मिळवलं होतं। दोघांनी देखील कुस्तीमध्येच कांस्य पदक मिळवलेलं आहे, राशिद अनवर आणि खाशाबा जाधव। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे प्रथम आहेत अभिनव बिंद्रा आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी प्रथम महिला जर आपण पाहिली तर कर्णम मल्लेश्वरी। लक्षात ठेवायचं, कर्णम मल्लेश्वरी। एक प्रश्न विचारला जातो, अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कमेंट करून सांगायचं आहे। तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती कादंबरी विश्वास पाटील यांची नाही? आता विश्वास पाटील का ट्रेंडिंग आहेत? तर ते बघा 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत, त्यासाठी सध्या ते ट्रेंडिंग आहेत। जर त्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला नाही तर कादंबरीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवायचं आहे, विश्वास पाटील यांची कोणती कादंबरी नाही? तर पर्याय अ मृत्युंजय ही कादंबरी त्यांची नसून शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे। बाकी झाडाझडती, पानिपत आणि पांगिरा या तिन्ही कादंबऱ्या विश्वास पाटील यांच्या आहेत। पुढचा चौथा प्रश्न, दिबा पाटील विमानतळ हे महाराष्ट्रातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, दिबा पाटील विमानतळ हे महाराष्ट्रातील 4थे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे। कितवे? 4थे आंतरराष्ट्रीय विमानतळ। तसेच देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोणते? तर त्याचं नाव आहे बघा दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं तर रायगड या जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवायचं आहे, रायगड या जिल्ह्यामध्ये। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले बघा, नरेंद्र मोदी। पुढचा पाचवा प्रश्न आहे, चर्चेत असणाऱ्या होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आता हा प्रश्न का ट्रेंडिंग आहे? तर होमबाउंड जो काही चित्रपट आहे बघा, तर तो नुकताच ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आला बघा, ऑस्कर पुरस्कारासाठी। लक्षात ठेवायचं आहे,
त्याचे दिग्दर्शक विचारलेले आहेत. पर्याय ड नीरज घायवान. नीरज घायवान हे होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, जो सध्या ट्रेंडिंग आहे बघा, होमबाउंड चित्रपट. किरण राव कशाचे दिग्दर्शक आहे, तर लापता लेडीज. लक्षात ठेवायचं आहे, लापता लेडीजचे दिग्दर्शक आहेत किरण राव. जे काही 17वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार पार पडला बघा, तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा लापता लेडीज आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार हा किरण राव यांना बघा प्रदान करण्यात आला. सध्या लापता लेडीज हा देखील चित्रपट ट्रेंडिंग आहे. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर लक्ष्मण उतेकर आहेत बघा, लक्ष्मण उतेकर. आणि विदू विनोद चोप्रा हे 12वे फेलचे दिग्दर्शक आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, कांतारा चॅप्टर 1 हा जो काही सध्या ट्रेंडिंग आहे बघा चित्रपट, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केव्हा झाला होता. हा प्रश्न ट्रेंडिंग आहे. त्याचं कारण तर नुकतंच आपण बघा पहिला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा साजरा केला, त्या कारणाने बघा हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब 3 ऑक्टोबर 2024. तर 3 ऑक्टोबर 2024ला बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे बघा, तर तो महाराष्ट्र सरकारने मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो नुकतंच आपण पहिला मराठी भाषा अभिजात गौरव दिवस हा 3 ऑक्टोबरला साजरा केलेला आहे. आता एकूण अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा किती झालेल्या आहेत, तर 11 झालेल्या आहेत बघा, 11. सुरुवातीला 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी मराठीसह 5 भाषांना बघा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होऊन एकूण भाषा झालेल्या आहेत 11. लक्षात ठेवायचं आहे, 11. पुढचा 7वा प्रश्न आहे, आचार्य देवव्रत यांनी मुख्य न्यायाधीश पदाची शपथ कोणत्या भाषेत घेतलेली आहे. हा देखील IMP प्रश्न आहे. आता हा प्रश्न का घेतला तर ते आपल्याला सर्वांना माहिती आहेच. तर पर्याय ड संस्कृत. लक्षात ठेवायचं आहे, आचार्य देवव्रत यांनी बघा मुख्य न्यायाधीश पदाची शपथ, सॉरी मुख्य न्यायाधीश नाही, चुकी झाली, माफ करावं, राज्यपाल आहे, राज्यपाल, माफी असावी. आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ ही कोणत्या भाषेत घेतलेली असा प्रश्न आहे बघा, जरा करेक्शन करायचं आहे. तर लक्षात ठेवा संस्कृत. संस्कृत भाषेमध्ये बघा आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ ही घेतलेली आहे. इथे एक प्रश्न तुमच्यासाठी, राज्यपालांना शपथ कोण देत असतात, कमेंट करून सांगायचं आहे. संस्कृत भाषेत शपथ घेतलेले कितवे राज्यपाल ठरलेले आहेत, तर 22वे राज्यपाल ठरलेले आहेत. लक्षात ठेवायचे 22वे. पुढचा आहे 8वा प्रश्न, हार्ड कोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या US ओपन टेनिस स्पर्धेच्या कोर्टचा रंग हा कोणता असतो, तर पर्याय ब निळा. लक्षात ठेवायचा आहे, हार्ड कोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या US ओपन टेनिस स्पर्धेचा कोर्टचा रंग हा निळा असतो, निळा. पुढचा 9वा प्रश्न आहे, सुरेखा यादव ह्या नुकतंच निवृत्त झाल्या, त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तर सुरेखा यादव यांनी कोटून कोटे वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती, तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ब सोलापूर ते CSMT या दरम्यान बघा सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती. पुढचा 10वा प्रश्न आहे, स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट कोणत्या 2 देशांमध्ये झाला आहे, तर पर्याय अ सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान बघा स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट हा झालेला आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव कोणी दिले आहे, तर पर्याय क फिलिपाईन्स. फिलिपाईन्स या देशाने बघा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव दिलेले आहे, जे अतिशय हिंसक होते बघा रागासा चक्रीवादळ. आणि 2025 मधील सर्वात मोठे आणि शक्तिशाली चक्रीवादळ जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे बघा रागासा चक्रीवादळ. या रागासा नाव कोणी दिले या चक्रीवादळाला, तर फिलिपाईन्स या देशाने दिलेला आहे. 12वा प्रश्न आहे, बोराडेवाडी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा जो काही पुतळा आहे बघा, तर तो खालीलपैकी कोणाचा आहे असा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर असणारे पर्याय ब छत्रपती संभाजी महाराज. लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा बघा जगातील सर्वात मोठा जो काही पुतळा आहे बघा, तर तो बोराडेवाडी या ठिकाणी बघा उभारण्यात आला असून
बोराडेवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कमेंट करून सांगायचं आहे. IMP बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पुतळा कोणाचा आहे? छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, जो बोराडेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, देशात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता तर देशात सर्वप्रथम पर्याय ड तमिळ. लक्षात ठेवायचं आहे, तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता 2004 साली. लक्षात ठेवायचं आहे 2004 साली. पुढचा 14वा प्रश्न आहे, आशिया कप 2025चे मुख्य शीर्षक म्हणजेच टायटल प्रायोजक कोण आहेत किंवा टायटल प्रायोजक काय होते तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय सी DP वर्ल्ड. DP वर्ल्ड हे बघा आशिया कप 2025चे मुख्य शीर्षक म्हणजेच टायटल प्रायोजक होते. जो काही आशिया कप आहे बघा तर तो दुबई UAE या ठिकाणी बघा खेळवण्यात आला होता. त्यामध्ये आपला भारत हा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ ठरलेला आहे पाकिस्तान. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे सुशीला कार्की यांचं आहे तर पर्याय अ न्याय. तर न्याय हे जे काही आत्मचरित्र आहे बघा तर ते सुशीला कार्की यांचं आहे. हा प्रश्न घेण्याचं कारण तर सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत बघा, सुशीला कार्की. KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच नेपाळ देशाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील सुशीला कार्की ह्याच आहेत आणि त्यांचं आत्मचरित्र जर आपण पाहिलं तर न्याय आहे न्याय. 16वा प्रश्न आहे, 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन हे भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर भारताने बघा 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन हे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी केलं होतं. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी केलं होतं. त्यानंतर 2030चं जे काही आयोजन असणार आहे बघा तर ते अहमदाबाद या ठिकाणी करण्याचं भारत सध्या प्रयत्न करत आहे. सध्या आणखीन कोणताही निर्णय आलेला नाही, परंतु 99% जे काही आयोजन असणार आहे बघा 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचं तर 99% आयोजन हे आपल्या भारतातच होण्याची शक्यता आहे. फक्त निर्णय देणे बाकी आहे. मान्यता तर तशी मिळालेली आहे, फक्त निर्णय द्यायचा बाकी आहे. लक्षात ठेवायचं आहे 2030च्या ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या भारतात पुन्हा एकदा आयोजित करण्याचं सध्या सुरू आहे. कोणत्या ठिकाणी होणार आहे तर अहमदाबाद या ठिकाणी होणार आहेत. 2010च्या पार पडल्या होत्या नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा 17वा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते तर जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन हे पर्याय ब बांगलादेश या देशामध्ये घेतले जाते. पुढचा 18वा प्रश्न आहे, सुधाकंठ ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून कोणास ओळखले जाते तर भूपेन हजारिका यांना सुधाकंठ ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून बघा ओळखले जाते. पुढचा प्रश्न 19वा, देशाचे दुसरे नागरिक कोण असतात तर देशाचे दुसरे नागरिक हे पर्याय क उपराष्ट्रपती हे देशाचे दुसरे नागरिक असून देशाचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. लक्षात ठेवायचं आहे प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि दुसरे नागरिक उपराष्ट्रपती. देशाचे तिसरे नागरिक कोण असतात? तिसरे नागरिक कमेंट करून सांगा. पुढचा 20वा प्रश्न आहे, बॅलन डी ओर पुरस्कार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅलन डी ओर पुरस्कार हा फुटबॉल या खेळाशी संबंधित असून यंदाचा बॅलन डी ओर पुरस्कार हा उस्मान डेम्बेले, लक्षात ठेवायचा आहे उस्मान डेम्बेले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे, देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा कितवा क्रमांक लागतो तर देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा हा 3रा क्रमांक लागतो. देशात कितवा? 3रा क्रमांक. प्रथम क्रमांक कोणत्या भाषेचा लागतो तर प्रथम क्रमांक हा हिंदी भाषेचा लागतो, हिंदी भाषेचा. 22वा प्रश्न आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे बघा. तर जो काही आपण भारताने आशिया कप जिंकला बघा तर आशिया कप जिंकल्यानंतर त्यावेळी पाकिस्तानचे जे काही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत बघा मोहसिन नक्वी. तर हे मोहसिन नक्वी यांच्याकडून बघा भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिला. आता ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असून आशियाई क्रिकेट परिषद जी काय आहे बघा तर त्याचे देखील अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे बघा ते ती ट्रॉफी आपल्या भारताला प्रदान करत होते, परंतु आपल्या भारतीय संघाने त्यांच्या हातातून ट्रॉफी न घेण्यास त्यांनी
इच्छा दर्शवली आणि भारताने बघा ती ट्रॉफी त्यांच्या हातातून घेतली नाही. त्यानंतर मोहसिन नक्वी यांनी ती ट्रॉफी पाकिस्तानमध्ये घेऊन गेले. सध्या आणखीन पाकिस्तानचे जे काही अध्यक्ष आहेत बघा, क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, तर त्यांनी आणखीन आपल्या भारताला ती ट्रॉफी दिलेली नाही सध्या. त्यासाठी ते मोहसिन नक्वी हे चर्चेचे आहेत आणि तो प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? मोहसिन नक्वी आहेत बघा, मोहसिन नक्वी, जे सध्या ट्रेंडिंग आहेत. 23वा प्रश्न आहे, जगात सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर डोंग, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी बघा जगात सर्वात अगोदर सूर्य, जगात नाही सॉरी भारतात, भारतात सर्वात अगोदर सूर्य हा बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये उगवतो. उगवत्या सूर्याचा देश परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून बघा जपान ओळखला जातो. पुढचा 24वा प्रश्न आहे, देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा केरळमध्ये स्थापन करण्यात आला असून त्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय अ के सोमप्रसाद. लक्षात ठेवायचं आहे, देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा केरळमध्ये स्थापन करण्यात आला. एक प्रश्न इथे कव्हर झाला. दुसरा प्रश्न बनतो, त्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर के सोमप्रसाद हे अध्यक्ष आहेत. पुढचा 25वा प्रश्न आहे, बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रात किती स्टेशन असणार आहेत किंवा महाराष्ट्रात किती स्टेशन आहेत? तर पर्याय अ 4. लक्षात ठेवायचं, एकूण 12 स्टेशनपैकी 4 स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बुलेट ट्रेन ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोठून कोठे धावणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान बघा भारताची पहिली बुलेट ट्रेन ही धावणार आहे. पुढचा 26वा प्रश्न आहे, T20 मधील सर्वोच्च धावसंख्या 304 ही कोणत्या संघाने उभारलेली आहे? तर पर्याय क इंग्लंड. लक्षात ठेवायचे, T20 मधील सर्वोच्च धावसंख्या ही इंग्लंड या संघाने उभारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आचार्य देवव्रत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे देखील राज्यपाल आहेत, परंतु ते गुजरातचे देखील राज्यपाल आहेत. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आला असून ते गुजरात राज्याचे देखील राज्यपाल आहेत बघा आचार्य देवव्रत. 28वा प्रश्न आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू कोण आहे? तर नोवाक जोकोविच हा बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू आहे. 29वा प्रश्न आहे, खुर्जा येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सिरॅमिक पार्कचं नाव काय आहे? तर खुर्जा या ठिकाणी स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सिरॅमिक पार्कचं नाव आहे बघा अनोखी दुनिया. लक्षात ठेवायचं आहे, अनोखी दुनिया. पुढचा प्रश्न आहे, हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा केव्हा प्राप्त झाला होता? तर 14 सप्टेंबर 1949 साली हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. हिंदी राष्ट्रभाषा नसून हिंदी ही राजभाषा आहे बघा, राजभाषा. 31वा प्रश्न आहे, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला नुकतंच 5 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी हा आपण प्रश्न घेतलेला आहे. तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला 2020 मध्ये सुरुवात झाली होती. 32वा प्रश्न आहे, नुकतंच तुरुंगवासाची शिक्षा झालेले निकोलस सार्कोजी कोणत्या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते? तर 2007 ते 2012 या काळात बघा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते निकोलस सार्कोजी, ज्यांना बघा नुकतंच तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. 2 प्रश्न इथे देखील कव्हर होतात. निकोलस सार्कोजी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? तर फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. काळ जर विचारला तर 2007 ते 2012 या काळात ते होते. मित्रांनो, अशा प्रकारे ट्रेंडिंग टॉपिकवर विचारण्यात आलेले चालू घडामोडी आपण 32 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे सर्व परीक्षांसाठी बघा उपयुक्त असणार आहेत. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करेनच, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.